महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोलीस भरती मुंबई शहरसाठी ज्या काही 3,500 जागा आहेत, 3,500 जागा, तर याच्यासाठी जो काही कट ऑफ लागणार आहे तर तो कोणत्या कॅटेगरीसाठी SC ST ओपन OBC प्रत्येक कॅटेगरीनुसार पुरुषांचा किती लागेल, महिलांचा किती लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे आता 15, 20 आणि 24 मार्क घेणारा विद्यार्थीसुद्धा पात्र होणार आहे. त्याच्यानंतर तो लेखी परीक्षा देईल आणि त्यालासुद्धा पोलीस होता येणार आहे का, कमीत कमी किती तुम्हाला सेफ स्कोर असला पाहिजेत, कट ऑफ किती लागेल, कोणत्या कॅटेगरीनुसार, पुरुष महिला, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, सगळ्यांसाठी डिटेलमध्ये हा व्हिडिओ असणार आहे. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही आहे. त्याच्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त पुरुष व महिला विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला शेअर करायचं आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ सुरू करतो. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपला नंबर आहे 7248994648. याच्यावरती तुम्हाला कुठल्याही प्रकारची कट ऑफ संदर्भात, मेरिट संदर्भात अडचण असेल तर तुम्हाला विचारायची आहे, SMS करून द्यायचा आहे. व्हॉट्सअप नंबर आहे. ठीक आहे, याच्यावरती तुम्ही कुठल्याही प्रकारची अडचण विचारा, संपूर्ण अडचणी क्युरीज तुमच्या सॉल्व्ह केल्या जातील. आता मी तुम्हाला कट ऑफ प्रत्येक कॅटेगरीनुसार तुम्हाला सांगतोय. अगोदर व्हिडिओ पूर्ण बघा, त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या जिल्ह्यात फॉर्म भरला, कट ऑफ तुमचा किती लागू शकतो ते तुम्हाला विचारायचं आहे. मुंबईला ग्राउंड दिलं तर किती मार्क घेतले तुम्हाला मी ते पूर्ण सांगणार आहे. सगळं तुम्हाला अगोदर पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर बघा, मुंबई पोलीस भरती ग्राउंड कट ऑफ 2026, 15, 20, 24 गुण घेणारे विद्यार्थी पात्र होणार, लेखी परीक्षा देणार आणि ते सुद्धा पोलीस होणार. आता बघा, कास्ट यामध्ये आपण सगळ्यात अगोदर बघणार आहे SC कास्ट. SC जे काही जनरलचं मेरिट आहे ते 34च्या दरम्यान लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर महिलांसाठी या ठिकाणी बघू शकतात, या ठिकाणी कट ऑफ जो काही आहे तर तो जवळपास या ठिकाणी एवढा लागणार नाही आहे जास्त, तो कट ऑफ लागेल कमी. या ठिकाणी महिलांसाठी जवळपास 30 ते 32च्या जवळपास कट ऑफ लागणार आहे SC कास्टचा. या ठिकाणी 38 लिहिलं आहे पण कट ऑफ 30 किंवा 32 लागणार आहे. त्याच्यानंतर समोरचं स्पोर्टमॅन 28 कट ऑफ लागणार आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड 28, अर्थक्विक अफेक्टेड 25, एक्स सर्व्हिसमॅन 25, पोलीस पाल्य 26. त्याच्यानंतर समोरचं आहे होमगार्ड, त्याच्यासाठी लागेल 32. आता ST कास्ट, आता जे ST कॅटेगरीचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी जनरल 34 आहे, महिलांसाठी 28 आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता स्पोर्टमॅनसाठी लागणार आहे या ठिकाणी 31च्या जवळपास, प्रोजेक्ट अफेक्टेड 28, अर्थक्विक 26, एक्स सर्व्हिसमॅन 28. या ठिकाणी तुम्हाला सर्व दिसतंय कॅटेगरीनुसार. त्याच्यानंतर पोलीस पाल्य 25 आणि होमगार्डसाठी 32. त्याच्यानंतर समोरची कॅटेगरी विजय ए कॅटेगरीसाठी जनरलचा 36 कट ऑफ लागणार आहे. आता तुम्हाला जर समजा कट ऑफ जनरलचा 36 लागेल कसा, 36 मार्कांनी त्याच्या पुढे जेवढे तुम्हाला मार्क असतील हे विद्यार्थी लेखी परीक्षा देऊ शकतात. आणि लेखी कधी होईल ते पण सांगतो. 40 मार्क घेणारा विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी फेल होणार आहे. कसं ते मी तुम्हाला सांगतो. 40 मार्क घेणारा विद्यार्थी कसा फेल होईल आणि 25 मार्क घेणारा कसा पात्र ते मी तुम्हाला सांगतो. विजयसाठी जनरल आहे 36, महिलांसाठी 30 किंवा 31च्या जवळपास लागणार आहे. स्पोर्टमॅन 32, प्रोजेक्ट अफेक्टेड 33, अर्थक्विक या ठिकाणी लागणार आहे 28, एक्स सर्व्हिसमॅन 26. त्याच्यानंतर पोलीस पाल्य 25 आणि होमगार्डसाठी या ठिकाणी 36 लागणार आहे. त्याच्यानंतर NTB जनरल कट ऑफ 36 लागल, महिलांसाठी 30, 31 लागल, स्पोर्टमॅन 33, प्रोजेक्ट अफेक्टेड 32, अर्थक्विक अफेक्टेड 28, एक्स सर्व्हिसमॅन 25. अशा पद्धतीने हा कट ऑफ लागणार आहे. त्याच्यानंतर पोलीस पाल्य 25 आणि होमगार्ड या ठिकाणी बघू शकतात 35. आता NTCची कॅटेगरी जनरल 36 लागणार आहे. NTC कॅटेगरी महिलांसाठी 32 म्हणजे 32, स्पोर्टमॅन पण ठिकाणी 32 आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड 34, अर्थक्विक अफेक्टेड 30, एक्स सर्व्हिसमॅन 25, पोलीस पाल्य 25. त्याच्यानंतर या ठिकाणी होमगार्ड आहे त्याच्यासाठी सुद्धा 35 लागल. त्याच्यानंतर NTDची कॅटेगरी आहे. NTD जनरल म्हणजे ज्याला कुठलंही आरक्षण नाही आहे, तो पोलीस पाल्य नाही आहे, भूकंपग्रस्त नाही आहे, प्रकल्पग्रस्त नाही आहे, साधारण परिस्थितीमधून ग्राउंड देऊन तो विद्यार्थी पोलीस होण्याचा प्रयत्न करतोय, त्याला म्हणतात जनरल. त्यासाठी लागेल 36, महिला 31, स्पोर्टमॅन 32, प्रोजेक्ट अफेक्टेड 35, अर्थक्विक अफेक्टेड 32, एक्स सर्व्हिसमॅन 28. त्याच्यानंतर पोलीस पाल्य या ठिकाणी बघू शकतात 28 आणि होमगार्ड 36. त्याच्यानंतर OBC. आता OBCचा जो काही कट ऑफ आहे तो जनरल लागणार आहे 38, महिलांसाठी 30 लागल. त्याच्यानंतर स्पोर्टमॅन 28, प्रोजेक्ट अफेक्टेड 30, त्याच्यानंतर अर्थक्विक अफेक्टेड या ठिकाणी 26, एक्स सर्व्हिसमॅन 26,
पोलीस पाल्य 25 आणि होमगार्ड 34 अशा पद्धतीने कट ऑफ लागणार आहे. त्याच्यानंतर ACBC जे विद्यार्थी अगोदर ओपन म्हणजे मराठा कास्टचे होते त्यांना EWS लागू होतं, परंतु मागच्या वर्षापासून त्यांना ACBC लागू करण्यात आलेलं आहे. मग त्या विद्यार्थ्यांसाठी जनरल 36 लागेल, महिलांसाठी 32, स्पोर्टमॅन 31, प्रोजेक्ट अफेक्टेड 34, अर्थक्विक अफेक्टेड 32, एक्स सर्व्हिसमॅन 25, पोलीस पाल्य 25, होमगार्ड 36. त्याच्यानंतर EWS, आता EWSचा जो काही कट ऑफ आहे तो मागच्या वर्षी खूपच कमी प्रमाणात या ठिकाणी लागला होता, त्याच पद्धतीने यावर्षीसुद्धा लागल. जनरलचा 32, महिलांसाठी 28, स्पोर्टमॅन 30, प्रोजेक्ट अफेक्टेड 28, अर्थक्विक अफेक्टेड 26. त्याच्यानंतर समोरचं एक सर्व्हिसमॅन यासाठी लागणारे 26, पोलीस पाल्य 26 आणि होमगार्ड 28. आता आला आपलं फायनल ओपनचं मी तुम्हाला बोललो होतो, ओपनचा लागेल 42 जनरल. ज्या विद्यार्थ्याला 42 मार्क आहे तो पात्र होईल. आता 40वाला पात्र होईल का या ठिकाणी अपात्र ते मी तुम्हाला पुढं सांगतो, पहिले पूर्ण बघून घ्या. जनरल 42 आहे ओपनचा, महिलांसाठी 36, स्पोर्टमॅन 32, प्रोजेक्ट अफेक्टेड 35, अर्थक्विक अफेक्टेड 33, एक सर्व्हिसमॅन 39. त्याच्यानंतर पार्ट टाईमसाठी 30 आहे, पोलीस पाल्य 34 आहे आणि होमगार्डसाठी 38 आहे. ठीक आहे, हा तुमचा झाला मुंबई शहर. ज्या विद्यार्थ्यांनी मुंबईला अर्ज केलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, पुरुष महिलांसाठी प्रत्येक कॅटेगरीनुसार हा कट ऑफ मी डिटेलमध्ये सांगितलेला आहे. आता पॉईंट असा आहे की मी बोललो 25 मार्क घेणारा पोलीस होईल आणि 40 मार्क घेणारा नापास. आता याच्यामध्ये तुम्हाला मी एक अट बोललो होतो की पोलीस भरतीमध्ये किमान तुम्हाला ग्राउंडमध्ये किमान 25% या ठिकाणी, म्हणजेच या ठिकाणी 50% म्हणजे 25 मार्क, 50% म्हणजे 25 मार्क जर तुम्हाला असतील आणि प्लस तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही कट ऑफमध्ये बसत असाल तर तुम्हाला लेखी परीक्षेला चान्स भेटेल. आता मी तुम्हाला बोललो की ओपनचा कट ऑफ या ठिकाणी किती लागेल, ओपनचा लागेल 42. मग 42 लागेल तर इथं 40 मार्काने 41 घेणारा फेल होईल. सांगण्याचा मुद्दा काय आहे की तुम्हाला 42 आणि 42 प्लस पाहिजे. जो कट ऑफ लागतो त्याच्यापासून पुढं मार्क असणारा क्वालिफाईड होतो. आता कट ऑफ कसा लागतो ते मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर आता काही विद्यार्थी असे की त्यांच्या कॅटेगरीनुसार 25चा कट ऑफ लागला तर ते क्वालिफाईड होतील, कारण ते कॅटेगरीवाले. मग ओपनचे विद्यार्थी असो किंवा कुठलाही विद्यार्थी त्याच्या कॅटेगरीनुसार मार्कानुसार तो कट ऑफ लागेल. आता समोरची अपडेट अशी आहे महत्त्वाची, यावर्षी कॉम्पिटिशन कमी आहे कारण अर्ज कमी आले, जागा यावर्षी जास्त आहे आणि अर्ज कमी आले, त्याच्यामुळं कट ऑफ थोडा कमी लागणार आहे. हा जो कट ऑफ सांगितला याच्यामध्ये 1-2 मार्कांचा बदल होऊ शकतो, जास्त बदल होऊ शकत नाही आहे. हा पूर्णपणे रिसर्च केलेला कट ऑफ आहे. आता तुम्ही म्हणाल सर कट ऑफ कसा होतो तयार, ठीक आहे, तर त्या ठिकाणी किती जागा आहे, किती अर्ज आले, कास्टनुसार किती आले, सरासरी विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले आणि परफॉर्मन्स यावर्षी मुलींचा सुद्धा चांगला आहे, त्याच्यामुळे कट ऑफ कमी जास्त होऊ शकतो. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त ग्राउंडमध्ये मार्क तुम्हाला या ठिकाणी ज्यांचं बाकी त्यांना घ्यायचे. सगळ्यांना एकच निवेदन आहे की जेवढे तुम्हाला मार्क मिळाले तेवढे कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर टेन्शन घेऊ नका, तुम्हाला लेखीसाठी चान्स भेटेल, याच्यापेक्षा कमीसुद्धा लागू शकतो किंवा 1-2 मार्कांनी वाढू शकतो. सांगण्याचा मुद्दा काय आहे, तुम्हाला सेफ स्कोर मी सांगितलेला आहे, एवढे मार्क असतील म्हणजे तुम्ही क्वालिफाईड आहेत. आता लेखीची तयारी करा, समोरच्या अपडेट जसे येतील तसे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर काही अडचण असेल तर मोबाईल नंबर आहे त्या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे माहिती विचारू शकतात. काही अडचण असेल तर संपूर्ण डिटेल मी तुम्हाला देणारच आहे. सगळ्यांना ऑल द बेस्ट. लेखीची जास्तीत जास्त तयारी करा, समोरची अपडेट मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे सगळ्यांना या ठिकाणी ऑल द बेस्ट. या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढची माहिती बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.